आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या देसाई प्लीज प्लीज आता सगळ्यांसमोर तुझा खोटेपणा कबूल कर. सांग सगळ्यांना की तू इथे काही प्रेमापोटी आली नव्हतीस, फक्त आणि फक्त पैशाच्या हव्यासापोटी आली होतीस. म्हणून तर तू तुझ्या बहिणीला इथे आणलंस, तुझ्या आई वडिलांना इथे शिताफीने घेऊन आलीस. संतोष पकडीला. मोठा शानपणा करत तुझी बहीण सोडवायला आली होती. काय वाटलं मी मूर्ख आहे का? एवढ्या सहज सापडशील तू? आणि तू पण खुर्चीचा आवाज करत होती काय घरातल्या लोकांना कळण्यासाठी? थांब, तुला अशा ठिकाणी पाठवतो ना, बघच फक्त तू आता. चल जा घेऊन इला. श्रेयसवर तुझं कधीच प्रेम नव्हतं आणि त्या तुझ्या बहिणीचं पण आमच्या अक्षयावर कधी प्रेम नव्हतं. तर कबूल कर प्लीज. हात सोडतो, आम्ही मोकळं कर. आता आणखी नको फसवूस आमच्या श्रेयसला प्लीज. श्रेयस तू तरी ऐकून घे श्रेयस माझं प्लीज. श्रेयस श्रेयस अक्षय, आम्हाला माहितीये तू खूप हर्ट आहेस, पण बेटा ट्रस्ट मी, जितक्या लवकर या दोन्ही बहिणींचं सत्य तू ऍक्सेप्ट करशील ना, तुझा त्रास कमी होईल आणि कदाचित आम्हाला माफही करू शकशील. प्लीज. अक्षय तू प्लीज माझं ऐकून घे. आई बाबा हे बघा, हे आपल्या श्राऊचं कानातलंय. याचा अर्थ श्राऊ इथेच होती. त्या फाईल्स एकदा रिचेक करा. हा, आणि वाटलं तर मला पाठवा. मी तिथे येऊ शकणार नाहीये, पण काही अडचण आली तर मला पाठवा, मी चेक करीन. ओके ओके, थँक्यू. श्रेयस मला बोलायचंय. तू थांब श्रेयस. माहितीये मला तू चिडलायस माझ्यावर. मी असं म्हणत नाही की तू चिडू नकोस, तुझा पूर्ण हक्क आहे. पण या सगळ्यात श्रावणीचा काय दोष आहे? तिने कुणाचं काय वाईट केलंय श्रेयस? तिने तिचं प्रेम गमावलंय, तिचं बाळ गमावलंय. हे बघ हे बघ, हे तिचं कानातलंय श्रेयस. त्या स्टोर रूम मध्ये सापडलं जिथे तिला बांधून ठेवलं होतं. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. श्रेयस आपण इतक्या दिवसांपासून एकत्र आहे. तू तिला बघतोयस, ती अशी मुलगी आहे का ती कायमचं घर सोडून जाईल? श्रेयस अरे आजची दुसरी रात्र आहे, ती घरी आली नाहीये. प्लीज समज मला. माझ्यासाठी नाही, निदान अक्षयसाठी तरी प्लीज मला मदत कर तिला शोधायला. श्रेयस माणूस की म्हणून प्लीज. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये आराध्या, खरंच सांगतोय, माझा विश्वास नाहीये. जी मुलगी लग्नासारखं पवित्र नातं खोट्याच्या आधारावर जोडू शकते, जिच्या बरोबर आयुष्यभर साथ देण्याची वचनं घेतली, त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, ती मुलगी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या बहिणीचा पायरी म्हणून वापर करू शकते. नाहीये माझा विश्वास. आणि प्लीज तुला रिक्वेस्ट करतोय मी, तुला स्वतःचा अपमान करून घ्यायचा नसेल तर माझ्या समोर येऊ नकोस, मला चेहरा दाखवू नकोस. मी सांगितलंय तुला एकदा, मला नाही मदत करायची आहे तुला. बाप्पा कुठे रे माझी श्राऊ? आणि ती खोटं का बोलते माझ्याशी? आज जर श्रेयस माझ्या बरोबर असता तर परिस्थिती नक्कीच वेगळी असती. पण काहीही झालं तरी मी माझ्या श्राऊला सासूबाईंच्या मगरमिठीतून सोडवून आणणारच.
संजय, हा ताई. हिला इथे आणताना कोणी पाहिलं नाही ना? नाही नाही ताई, उलट आपल्या घरातलं स्टोरूम तू उघडत होते ना, तेव्हा मला वाटलं की आम्ही पकडलं जातो की काय. पण ताई, तू शिताबीने आम्हाला बाहेर पाडलं आणि इथे येताना पण आम्हाला कोणी पाहिलं नाही ताई. गुड. ए ए उठ उठ. हा, आज झोपा काढते. गप्पा बस. I said quiet. सांगितलेलं कळत नाही? हा, गप्पा बस म्हटलं होतं ना. एक काम सांगितलं होतं, एक. फोनवर बहिणीला कन्व्हिन्स करायचं होतं की ताई आय एम ओके, सुखरूप आहे मी, काही काळजी करू नको, मी काम संपलं की लवकर परत येणार आहे. पण नाही, तुझ्या घाणेरड्या ऍक्टिंग मुळे हा सगळा आमचा व्याप वाढलाय. तुला काय वाटतं हे सगळं कोण काय होणार आहे? हा, तुझी बहीण येणार आहे इथे सोडवायला? असं काही होणार नाहीये. आणि समजा आलीच तरी लक्षात ठेवा, काहीही सांगायचं नाहीये तिला, काहीही सांगायचं नाही. प्लीज सोडा ना, प्लीज. गप्पा बसायला सांगतो ना आम्ही. मग काय झालं? ओ, पाया पाय दिला का आम्ही? अगं तुम्ही दोघी बहिणी पण असंच करताय, आमच्या पायावर पाय देण्याचा प्रयत्न करताय. डोंट डू दॅट, आय सेड. नाहीतर आम्ही तरी तुला सोडवणार किंवा तुझी बहीण तुला येऊन सोडवून घेऊन जाणार. कारण घरी जायचंय ना, घरातले सगळे तुझ्या साक्षीची वाट बघताय. साक्ष तर द्यायची, पण ती आमच्या बाजूनी. डू यू अंडरस्टँड? मी असं काही नाही करणार. हे सगळं माझ्या ताईने माझ्यासाठी केलं, मी असं काही नाही करणार. नाही करणार? नक्की? तू आमचं ऐकलं नाहीस ना, तर आम्ही तुला काहीच करणार नाही. डोंट वरी, तुला काही नाही करणार आम्ही. जे करणार ते तुझ्या बहिणीला करणार. दुखलं ना खूप, हे लक्षात ठेवायचं. कारण तू जर आमचं ऐकलं नाहीस ना, आत्ता तुला जितकं दुखलं ना त्याच्या 4 पट त्रास होईल. असा मृत्यू आम्ही तुझ्या बहिणीला देणार, तुझ्या लाडक्या ताईला देणार. मग ऐकायला पाहिजे आमचं. हा, जस्ट फॉर युअर रिमाइंडर. हा, म्हणजे पुन्हा तुझ्याकडनं चूक व्हायला नको. ओके, लक्षात ठेवायचं. आमचं ऐकलं नाहीस तर तुझ्या लाडक्या ताईचा आम्ही जीव घेणार. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. हॅलो हॅलो, श्राऊ कुठेस तू बाळा? अगं रडते काय तू? श्राऊ बोल ना, काय झालंय? श्राऊ एवढ्या अंधारात कुठेस तू? बोल ना प्लीज. काही नाही ताई, तुझी आठवण आली आणि आई बाबांची पण आठवण येत होती म्हणून. आठवण आली? श्राऊ श्राऊ खरं बोलतेस ना तू? प्लीज खरं खरं सांग ना, कुठेस तू? खूप काळजी वाटते, बोल ना. ताई तू प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न नको करूस. मी तुला सांगितलं ना की मी बुटीकच्या कामासाठी बाहेर आले आहे. मला घरी लवकर नाही येता येणार. तू प्लीज काळजी नको करू, तू निश्चिंत राहा, ठीक आहे? तू काळजी नको करू. श्राऊ तू खोटं बोलतेस, तू कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्येस. प्लीज बोल, तुला माझी शपथ आहे श्राऊ, प्लीज. श्राऊ श्राऊ कोण आहे तिकडे? श्राऊ हे काय होतंय तुझ्या बरोबर? श्राऊ बोल ना, कोणी किडनॅप केलंय का तुला? कोण करताय तुझ्या बरोबर? श्राऊ बोल ना काहीतरी. श्राऊ बोल प्लीज, मी तुला असं नाही बघू शकत, माझा जीव कसा विसरतोय. श्राऊ श्राऊ बोल ना. ताई तू प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न नको करूस. हे बघ, जर तू असं केलंस ना तर मला काय आमचा गमवून बस.
श्राऊ श्राऊ यशोधरा सरनाईक, मला माहिती आहे सगळं तुम्ही करताय. माझ्या बहिणीला साधी जखम जरी झाली तर मी तुम्हाला सोडणार नाही. राहू. गुड, व्हेरी गुड. आम्ही सांगतो तसंच बोलत राहिलीस, तसंच वागत राहिलीस तर खूप फायदा आहे. इथे तू जिवंत राहशील, तिथे तुझी ताई जिवंत राहील आणि ते दोघे आहेत ना, आई बाबा, ते पण जिवंत राहतील. सो आम्ही जे सांगतो ते आणि तसंच करायचं जर तुला तुझं कुटुंब जिवंत हवं असेल. कारण आमच्या वाटेत जर तुम्ही याल ना तर मागे एकदा वाचलात, पण आता ते छोटे 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 तुकडे करून गाडून टाकेन. Do you understand? You are smart, I know, you understand. वहिनी, वहिनी अशी घाईघाईत कुठे निघालीस तू? काय झालं? मला माहित नाही मी कुठे जाते, पण श्राऊला शोधल्याशिवाय मी परत येणार नाही. मी रात्री अपरात्री एकटी कुठे शोधणार आहेस तू तिला? मला मला नीट सांग काय झालंय. श्राऊचा जीव धोक्यात आहे अक्षय. काय? बघ अशी व्हिडिओ कॉल आला होता, कोणीतरी तिच्या गळ्यावर सुरा धरला होता. मला माहित नाही ती आता कुठल्या अवस्थेत असेल, कशी असेल, काय झालं असेल बिचारीचं, पण मी तिला शोधल्याशिवाय घरी परत येणार नाही. मी जाते. वहिनी शांत हो. श्रावणीला काहीच होणार नाही, मी पण येतो. चल पटकन. खरंच हिच्या बहिणीचा जीव धोक्यात आहे का? मगाशी मी हिला खोटं ठरवलं, तोडून वागलो, बरोबर तर केलं ना मी? आता त्या आराध्याला श्रावणी सापडली तरी सुद्धा श्रावणी काही बोलणार नाही. कारण जशी आराध्याला भीती आहे श्रावणीच्या जीवाची, तशी श्रावणीला सुद्धा आराध्याच्या जीवाची भीती आहेच. करेक्ट ताई. हा, तर दोघींमध्ये थोडा फरक आहेच. आराध्यामध्ये पुढे येऊन धडक मारण्याची धमक आहे. श्रावणीचं तसं नाहीये, ती ताईचं शेपूट आहे. आय डोंट थिंक सो ती तोंड उघडेल. बट यू नो व्हॉट संजय, श्रावणी इथून सुटणार नाही याची तू काळजी घ्यायची. तुझी जबाबदारी आहे ही. हो. याआधी दोघी वाचल्या होत्या, यावेळी नाही. यावेळी लगाम घट्ट धरून ठेवायची, अगदी जीव जाईपर्यंत. येऊ आम्ही? ताई तू ये, मी आहे. आम्ही माफी मागायला आलो आहोत श्रेयस. जे काही घडलं ते अगदी चुकीच्या पद्धतीने घडलं, पण या एका गोष्टीवरून तुम्ही आराध्याची पारख करू नका प्लीज. उलट आहे. उलट जे काही घडलं त्यामुळे तिचं खरं रूप माझ्या समोर आलंय. सगळे भ्रम दूर झाले माझे. नाही हो, तुम्ही तिची बाजू समजून घ्या प्लीज. तिने जे काही केलंय ते फक्त श्रावणीसाठी केलंय. तिने तुम्हाला सगळं सांगण्यासाठी खूप प्रयत्न केला. तिने तुम्हाला मेसेजही पाठवला होता. प्लीज, तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात आणि चुकूनही मला तुमचा अपमान करायचा नाहीये. पण प्लीज, आराध्याच्या खरेपणाची वकिली माझ्याकडे करू नका. मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. प्लीज, सोनं समजून आपण अभिमानाने बाळगावं आणि ते पितळ निघावं अशी अवस्था झाली माझी. नाही हो, आम्ही समजू शकतो, पण आमची आराध्या खोटी नाही आहे. या कठीण परिस्थितीत सुद्धा ती तिचं खरेपण सिद्ध करेल याची बाप म्हणून खात्री आहे मला. एक विनंती आहे, तुम्ही तिला मदत करा आणि थोडा विश्वास दाखवा तिच्यावर. म्हणजे
सत्य काय आहे ना ते लवकर बाहेर येईल. नका बोलू हे सगळं, प्लीज नका बोलू. हे बघा, मी तुम्हाला या घरात घेऊन आलोय आणि कुठेतरी अजूनही मला असं वाटतं की तुम्ही माझी जबाबदारी आहात. त्यामुळे आराध्या माझ्याशी कशी वागली असली, तुम्ही दोघं माझ्याशी खोटं बोलले असाल, तरीही मी तुम्हाला अंतर देणार नाही. फक्त विनंती आहे की आराध्याची बाजू माझ्याकडे मांडण्याचा प्रयत्न करू नका. या विषयावर माझ्याकडे काही बोलू नका प्लीज. ती तिच्या जागी योग्य असेल कदाचित, पण मला सांगा, माझं काय चुकलं यात? माझं या सगळ्यात काय दोष होता? ती जे म्हणते ते सगळं जरी खरं असलं तरी माझं कुठे चुकलं होतं? माझ्या जागी येऊन जरा विचार करून बघा. जगात सगळ्यात जास्त विश्वास आपण आपल्या लाईफ पार्टनरवर ठेवतो आणि माझी लाईफ पार्टनरच मला सांगते की तू मला जी समजत होतास ती मी नाहीच आहे. त्यामुळे तिच्यावरचाच नाही, सगळ्या जगावरचा विश्वास उडालाय माझा. श्रेयस, आपण घाईत निघालोय खरं, पण एवढ्या मोठ्या शहरात श्रावणीला कुठे शोधायचं? आपल्याकडे काही क्लू पण नाहीये. अक्षय, तिचा व्हिडिओ कॉल आला होता ना, त्यावेळी मी त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले. हे बघ, मी दाखवते. यात काही कळतंय का बघ ना प्लीज. बहिणी, ह्यात काय कळणार आहे? सगळं बॅकग्राऊंड डार्क आहे आणि कोणी दिसतही नाहीये. तू नीट आठव, तुला कोणी दिसलं होतं का तिथे? अरे, तिचा व्हिडिओ कॉल आला तेव्हा त्या व्हिडिओ कॉल मध्ये कोणीतरी तिच्या गळ्यावर सुरा धरला होता. फक्त हात दिसत होता. ते बघूनच मी एवढी हादरले. वहिनी, तू शांत हो. तू शांततेत विचार कर, काहीतरी सुचेल. काहीच ऐकायला आलं नाही मला, काहीच दिसलं पण नाही, कोणीच दिसलं नाही. तुला असा आजूबाजूच्या कुठल्या सराउंडिंगचा आवाज आला होता का? मला ना मला एक असा पर्टिक्युलर आवाज आला, म्हणजे तो असा एखाद्या फॅक्टरीचा किंवा मिलचा वगैरे नसतो का, सायरन असतो. सायरन? हा, म्हणजे असा रिपीटेटिव्हली ऐकायला येतो. तो आवाज मला ऐकू येत होता त्या व्हिडिओ कॉल मध्ये. अक्षय, थांबव गाडी. काय झालं? थांबव. हा आवाज तुला ऐकायला येतोय? हा सेम आवाज मला त्या व्हिडिओ कॉल मध्ये ऐकायला येत होता. म्हणजे श्रावणी इथेच कुठेतरी असेल. चल आपण शोधूया. अक्षय, हा तोच आवाज आहे अक्षय. हा आवाज तर आपल्या गोडाऊन जवळच्या फॅक्टरीच्या सायरनचा आहे. म्हणजे श्रावणी आपल्या गोडाऊन मध्ये. चल पटकन. श्रावणी. श्रेयस, डॅड खूप त्रास होतोय मला. ना आतल्या असं वेगळाच त्रास होतोय. मी कोणाकडे व्यक्तही होऊ शकत नाही, कारण मी जिच्या समोर व्यक्त व्हायचो, जिच्याकडे मनातलं सगळं बोलायचो, तीच खोटारडी निघाली आहे. मी मुळापासून हादरलोय डॅड. तुझी मनस्थिती समजते बा, म्हणूनच तुझ्याशी बोलायला आलोय मी. आराध्या आणि यशोधराकडून खूप मोठा धक्का बसलाय आपल्याला. माझी मनस्थिती तुझ्याहून वेगळी नाहीये. खरं काय खोटं काय काही समजेन असं झालं. आराध्या कधीच अनुष्का रत्नपारखी नव्हती हे खरंय ना. आपल्या घरात ती खोटी आयडेंटिटी घेऊन आली हेही खरंय. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिने कधीही मला खरं सांगितलं नाही, मला कधीही विश्वासात घेतलं नाही हेही खरंय. अजून काय हवंय डॅड? माझ्यासाठी मात्र माझं सर्वस्व होती आराध्या. माझ्या आयुष्यातली छोट्यात छोटी गोष्ट मी तिला खरी सांगितली. कधीही तिच्यापासून काही लपवलं नाही. तिच्या बदल्यात मला काय मिळालं? हा खोटेपणा. अहो, एकदा विश्वासात घेऊन खरं सांगायचं होतं ना. मी समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला असता, पण मला या खोटेपणाचा जास्त त्रास होतोय डॅड. मी काय करू मला कळतच नाहीये. नाही, माझं चुकलं. मला वाटतं मी विश्वास ठेवूनच चूक केली. मी विश्वासच ठेवायला नको होता त्याच्यावर. डॅड, माझं काय होतंय माहितीये, ती माझ्या डोळ्यासमोर जरी आली ना तरी माझं मन मला सारखं सांगतंय की ही माझी आराध्या नाहीये, कुठेच कोणीतरी आहे म्हणून. मी ना त्यात खचत चाललोय डॅड. मी नाही बा, आयुष्यात कधीच खचायचं नाही. त्याच्याशी दोन हात करायचे आपण.
हे बघ बाळा, मी अनेक पावसाळे पाहिलेत म्हणून बोलत नाही, इथं अनुभवातून तुझ्याशी बोलतोय. दुःखाकडे ना दुरून बघायला शिक. त्याच्याशी एकरूप व्हायला गेलास ना तर संपवून टाकेल ते तुला. अवघड आहे, पण प्रयत्न कर. दुःखाशी ना नजर भिडवून उभा राहा, म्हणजे एक दिवस त्याच्यावर मात करण्याची ताकद येईल बाळा. आणि हे बघ बाळा, खरं काय खोटं काय हे पारखायचं असेल ना तर डोळ्यात पाणी आणू नये चाललं. नजरेवर पाण्याचाही पडदा नको आणि पूर्वग्रहांचा, तरच सत्यापर्यंत तुला पोचता येईल. हे बघ बाळा, यासाठी ना थोडा वेळ सावध. तू स्वतःसाठी थोडा वेळ घे आणि आराध्यालाही वेळ दे. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका पाठोपाठ तुला मिळत जातील.